I read about Kenneth Hagin Jr. केनेथ हेगन ज्युनियर म्हणजे जे स्वर्गीय केनेथ हेगन त्यांचे पुत्र, and he testified त्यांनी साक्ष दिली. that his mother, Oretha Hagin, त्यांची आई ओरेथा हेगन, and he said ते म्हणतात that faithfulness had always been the hallmark characteristic of my mother's life. माझ्या आईच्या जीवनामध्ये विश्वासूपणा हा तिचा एक उठून दिसणारा गुणधर्म आहे. She has always been faithful to God and to us. नेहमी ती देवाशी आणि आमच्याशी विश्वासू राहिलेली आहे. He said, म्हणाले, I remember one day म्हणे मला एके दिवशी आठवतं, when I was in the junior school, मी ज्युनियर शाळेत होतो I was complaining to my mom आणि माझ्या आईला मी तक्रार करत होतो. about something that happened in the school. काहीतरी शाळेमध्ये झालं आणि त्याची तक्रार मी आईला करायला लागलो. And so she said to him, तर आई म्हणे त्यांना म्हणाली son, की मुला, life is not always fair. आयुष्य नेहमी न्याय करत नाही, But if you live for God, my son, पण तू जर देवासाठी जगलास ना माझ्या मुला, and stay true to Him, आणि देवाशी जर तू खरा राहिलास you ना will बेटा, come out on top and be rewarded. तर तू उत्कर्षाला येशील आणि तुला त्याचं प्रतिफळ मिळेल. That's what she told him. असं माझी आई म्हणे मला म्हणाली. And he said, आणि म्हणतात that statement of my mom, आईचं ते विधान I never forgot all my life. मी आयुष्यभर विसरलो नाही. माझ्या आईचं ते विधान, I've never forgotten her example, आणि माझ्या आईने जे उदाहरण घालून दिलं, जो कित्ता घालून दिला, तो मी विसरलेलो नाही. for they have helped me see many difficult times in my own life. कारण माझ्या आईनं जे काही शिकवलेलं, जे काही संस्कार केले प्रभूतले माझ्यावर, आमच्यावर, आमच्या मुलांवर, आयुष्यभर त्यातनं आम्हाला मदत झाली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And even Oretha Hagin, आणि ओरेथा हेगन she also shared her own testimony. त्यांनी स्वतः सुद्धा आपली स्वतःची साक्ष सांगितली. You know, she is the wife of the famed late Kenneth Hagin, आणि स्वर्गीय केनेथ हेगन सिनियर यांच्या ह्या पत्नी, a great man of faith. म्हणजे विश्वासाचा महान 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 माणूस, सेवक आणि संदेष्टा. And so she said, तर ओरेथा हेगन त्यांच्या मिसेस त्या म्हणतात, in 1984, त्या म्हणाल्या 1984 साली she had to go through a severe test of her faith due to her sickness. त्यांना स्वतःला काहीतरी असं आजारपण आलं की ज्यापायी त्यांच्या स्वतःच्या विश्वासाची फार मोठी पारख झाली. She said there were many tests of faith, त्या म्हणाल्या माझ्या विश्वासाची खूप पारख झालेली आहे, but this was also one. पण ही सुद्धा त्यातली एक पारख. माझा विश्वास असा कसोटीला आणि परीक्षेला चढला त्यात की काय सांगू. Many times we see men of God, women of God, and we think that they don't have tests and trials. अनेक वेळा देवाच्या सेवकांना आपण वेदीवरती बघतो, देवाच्या सेविकांना वेदीवरती चमकताना बघतो, आणि आपल्याला असं वाटतं की या लोकांना तर काही त्रासच नसतात. Say, but that is not so. पण असं नसतं बेटा. And so she said, तर त्या म्हणतात God was so faithful to us देव इतका विश्वासू राहिला that आमच्याशी He saw me through all those की trials. देवाने त्या सगळ्या कसोट्यांमधनं, त्रासांमधनं मला अगदी पार नेलं. She said she had a blockage in her heart. त्या म्हणतात माझ्या हृदयामध्ये ब्लॉक होता, Yes. That caused a lot of pain. आणि हृदयामध्ये ब्लॉक असल्यामुळे खूप दुखायचं, And she became very weak. आणि त्यात त्या खूप अशक्त झाल्या And she was exhausted all the time. आणि थकून गेल्या, सारख्या अशा दमलेल्याच दिसायच्या. And so when the doctors ran the test on her डॉक्टरांनी जेव्हा त्यांच्या काही टेस्ट केल्या and told her what was wrong with her, आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला असं असं झालेलं आहे, she was frightened at first. त्या घाबरल्या पहिलं तर ऐकून. I mean, now she's not hiding anything. त्या काही लपवत नाहीये. She tells the feeling she had at that time. त्या मोकळेपणानं आपल्याला त्यांना त्या वेळेला वाटलेल्या भावना सांगतात की तेव्हा ते ऐकून मी घाबरले. But she didn't just sit down and wait for her husband Kenneth Hagin to pray for her. पण मग घाबरून असंच बसून आता माझा नवरा केनेथ हेगन येतील आणि मग माझ्यावर प्रार्थना करतील वगैरे अशी त्यांनी वाट पाहिली नाही. She said, I used my faith. त्या म्हणाल्या माझ्यातला विश्वास मी वापरला, I used my faith. माझ्यातला My own विश्वास faith. मी वापरला, माझा स्वतःचा येशूवरचा विश्वास मी वापरला. And she said, though Kenneth did pray for me, आणि म्हणतात जरी केनेथने माझ्यासाठी प्रार्थना केली, but पण he couldn't get my healing for me. माझं आरोग्य माझ्यासाठी केनेथ आणू नाही शकले. She herself said. त्या स्वतः बोलतात हे की जरी माझे पती आहेत, ते महान सेवक आहेत ते, पण माझं आरोग्य माझ्यासाठी ते नाही आणू शकले. 8 times Jesus visited Kenneth Hagin. 8 वेळेला येशू केनेथ हेगन सिनियरना भेटायला आलेले We आहेत. cannot take God for granted. आपण देवाला गृहीत धरून चालणार नाही. He is not our next door neighbor. देव काय आपला शेजारी नाहीये. Like we feel like he will behave as I want. जसं आपल्याला वाटतं कधी कधी की देव मला वाटेल तसं वागेल, म्हणाला तो काय चाळीतला शेजारी आहे का आपला. And this is what she confessed. पण त्या असं म्हणतात. And so she said, तर म्हणाल्या I had to do it myself. मला स्वतःला करावं लागलं, Just me and my God. मी आणि माझा देव बस.
Everyone has to stand for himself and for तसं herself. प्रत्येकाला स्वतःसाठी उभं राहावं लागेल. Yes, we are all there. हा, आम्ही सगळे आहोत. We ते will काम- pray for you. तुमच्यासाठी प्रार्थना We करू, will help you. तुम्हाला मदत पण With करू anointing also we can release you. आणि अभिषेकानं आम्ही तुम्हाला सुटका सुद्धा देऊ. But finally, पण सरते शेवटी something should be there in you तुझ्यात सुद्धा काहीतरी असायला हवंय to get a speedy की recovery. तुला पटकन आरोग्य मिळावं. अशा वेळेला तुला स्वतःला सुद्धा उभं राहावं लागेल. Amen. आमेन. 8 months 8 महिने she suffered त्यांना त्रास झाला, and she became very weak. फार अशक्त झाल्या. She had gone to the doctor. डॉक्टरांकडे गेल्या होत्या. She thought that she's tired because she had been very busy. त्यांना असं वाटलं की मी दमतीये कारण की मी कामामध्ये फार व्यस्त होते म्हणून मला थकवा आला असेल. See, before she could know what she was suffering from, आणि अगोदर हे कळायच्या अगोदर की त्यांना काय आजार झालाय, she had gone with her husband for the summer crusades. त्या पती सोबत गेल्या होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते आणि क्रुसेड होतं, And सभा so होत्या. she thought maybe because of the crusades I'm feeling very weak. तर त्यांना असं वाटलं की आपण आत्ताला सभा घेऊन आलोय, क्रुसेड घेऊन आलोय, तर त्यामुळे दगदग झालीये, तर जरा अशक्त वाटत असेल. But even after some days पण मग काही दिवसांपश्चात of सुद्धा taking rest, विसावा घेतला तरी सुद्धा she found that she couldn't even walk across the room. त्यांना असं आढळलं की मला माझ्या खोलीत सुद्धा धड चालता येत नाही. Without help, she couldn't get up. म्हणजे कुणाची तरी मदत घेतल्याशिवाय मला उठता येत नाहीये, चालता येत नाहीये. Then she realized it is serious. मग त्यांना कळलं की नाही नाही, हे काहीतरी गंभीर बाब आहे. And that was the time the doctor said you have got a heart आणि blockage. मग त्यावेळेला डॉक्टरांकडे गेल्यानंतर तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या हार्टमध्ये, हृदयामध्ये ब्लॉक आहे That the blood is not flowing through one side of your heart. आणि रक्त वाहत नाहीये तुमच्या हृदयाच्या एका बाजूकडनं कारण की तिथे ब्लॉक आहे. And so the doctor said, तर डॉक्टर म्हणाले go home and take proper rest. घरी जा आणि व्यवस्थित आराम करा And see that you stop all the crusades. आणि क्रुसेड, सभा वगैरे सगळं बंद करा. Stop going with your husband to the crusades. पती सोबत क्रुसेडला, सभेला जायचं नाही. Don't do any heavy work. काही जड काम करायचं नाही Don't lift up anything heavy. आणि काही जड उचलायचं सुद्धा नाही. See? असं सगळं डॉक्टरांनी Now, सांगितलं. he was not an unbeliever doctor. आता ते डॉक्टर सुद्धा अविश्वासू नव्हते बरं का, He was a believer doctor. बिलीवर डॉक्टर होते ते. There are times it is good that you meet a believer doctor. कधी कधी बिलीवर डॉक्टरांना भेटणं आणि त्यांच्याशी विचार विनिमय करणं चांगलं असतं. Because then they pray also for you. कारण मग बिलीवर डॉक्टर म्हटलं की आपल्यासाठी प्रार्थना सुद्धा करतात, तर आपण को डबल बोनस मिळत आहे. Amen. दवा भी दिया, दुआ भी किया. Yes. वाह. And they have faith also. आणि विश्वास सुद्धा असतो त्यांच्याकडे. Amen. आमेन. Because Bible says कारण बायबल म्हणतं God has not given us a spirit of fear, देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही, but love, power and sound mind. तर प्रीती, सामर्थ्य आणि सौम्य मनाचा आत्मा देवाने आपल्याला दिलेला So आहे. it's so good to have a Christian doctor. तर एक ख्रिश्चन डॉक्टर आपल्यामध्ये असणं नेहमी चांगलं. So after he gave the advice, मग त्यांनी हा सल्ला दिल्यानंतर he even prayed for her. प्रार्थनाही केली त्या डॉक्टरांनी Amen. त्यांच्यासाठी. Others also had prayed for her. आणि बाकीच्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. Though she said, जरी त्या म्हणाल्या I didn't want many people to know it. की मला ना फारशा लोकांना हे कळायला नको होतं की उगीच कशाला सगळ्यांना कळावं मला You know काय how it झालंय. is. Some people, हो. they will criticize. कारण की काही लोक निंदा करायला किती वेळ लागतो, काहीच वेळ लागत नाही. They'll say, oh, great prophet of God's wife. मग लोकांच्या जीवा वळवळणार, काय म्हणे देवाच्या एवढ्या महान सेवकाची आणि संदेशांची बायको, Now she's suffering. आणि बघा म्हणे किती त्रास What होतो. they will do for us. काय करणार आता, आपल्यासाठी काय करणार आहेत हे लोक, त्यांच्या बायकोच बघा त्यांना करायला होईना. Some of the things you should not share. काही गोष्टी ना लोकांना सांगायच्याच नाहीत बेटा, Because some will be for you, some will be against you. कारण लोक आहेत. काही लोक तुझ्या बाजूनी असतील तर काही लोक तुझ्या विरुद्ध असतील, तर तुला झालेलं सगळं लोकांना सांगू नको. So when she came home, तर त्या जेव्हा घरी आल्या, she was waiting for Kenneth Hagin to return home. वाट बघवते आपल्या पतीची की आता ते घरी येतील. And he came home from office. आणि ते घरी आले ऑफिसून, That is his crusade office. म्हणजे क्रुसेड ऑफिस. And he said, आणि म्हणाले what did the doctor say? की डॉक्टर तुला काय ग म्हणाले, तू गेली होती ना डॉक्टरांकडे, What report did he give you? काय रिपोर्ट दिला डॉक्टरने. And so when she shared about the blockage in her heart, आणि मग त्यांनी जेव्हा सांगितलं केनेथ हेगनना की माझ्या हृदयामध्ये ब्लॉक आहेत, Bible says बायबल म्हणतं he turned white. ते पांढरे पडले. Say, oh, Kenneth Hagin turned white. म्हणजे पांढरे पडले. त्या लिहितात असं की केनेथ हेगन असे चाट पडल्यासारखे पांढरे पडले. White as a sheet. I mean, he was एकदम shaken. हादरले. There is इन this- शॉर्ट काय, केनेथ हेगन हादरले की माझ्या बायकोला हे काय झालं. There is this love aspect. एक प्रीतीचाही पैलू You असतो cannot remove those emotions. आणि त्या भावना थोड्या आपण अशा सरसकट काढून फेकून देऊ शकतो. शेवटी See, बायको आहे. He may be a man of God, असतील ते देवाचे सेवक, मान्य आहे. but they have been staying together for अहो पण ते years. किती वर्ष एकत्र राहत आहेत, ते नवरा बायको आहे, आणि बायकोला काही झालं म्हटल्यावर यांना होणारच ना काहीतरी. कुछ Amen. तो फिलिंग आहे की या नाही. Because she said he was almost going to faint. कारण की त्या म्हणतात आपल्या पुस्तकामध्ये Yes. की जवळ माझे पती त्याला बेशुद्ध पडणार होते ऐकून मला काय झालंय. That was his first reaction. पहिली प्रतिक्रिया माझ्या नवऱ्याची अशी आली.
See, many times we think the prophets of faith, Oh. they should not have emotions. अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं विश्वासाच्या संदेशांमध्ये असल्या सगळ्या भावना कशाला यायला पाहिजेत, एवढं काय त्यांनी असं चाट पडायचं No, आणि but that भेटलं. is wrong. पण असं नाही बेटा, हे चुकीचं आहे. Because they too look for the faithfulness of God to work in their कारण ते lives. सुद्धा देवाच्या विश्वासूपणाकडेच बघत असतात की दे बाप्पा आता आमच्या जीवनात तू काम कर. One moment they were shaken, एक क्षण मात्र ते हदरले, but next moment, पण पुढच्या क्षणाला like woman of faith and man of faith, विश्वासाच्या स्त्री आणि they पुरुषासारखे said we have to look to the Lord. ते म्हणाले नाही आपल्याला देवाकडे बघावं लागेल. Praise God. देवाला धन्यवाद. See, that is the beauty. आणि हे सौंदर्य आहे या सगळ्यातलं. Because she said, कारण त्या म्हणतात I know my husband is strong in faith मला माहितीये माझा पती विश्वासामध्ये खंबीर आहे and he would stand with me for my healing. आणि माझा पती माझ्या सोबत माझ्या आरोग्यासाठी उभा राहणार. So मला she said, माहिती. again pray for me. तर त्या म्हणाल्या त्यांना की परत माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. Prayed for her मग in the name of केनेथेगांनी प्रार्थना Jesus. केली त्यांच्यावरती येशूंच्या नावात. But she said, पण त्या म्हणतात even after he prayed, केनेथ हेगननी म्हणजे माझ्या पतीने माझ्यासाठी प्रार्थना केल्यावर सुद्धा still I had to stay and stand strong. मला स्वतःला त्या विश्वासामध्ये खंबीर उभं राहावं लागलं. See, these are examples for you to learn. ही Okay? उदाहरणं आहेत आपल्यासाठी. आपण शिकून घ्यावं लागतं. कधी कधी इट्स ऑल अबाउट मी अँड माय गॉड. See these examples I'm giving you from the pulpit, not to criticize some men of God, but through them we can learn. ही उदाहरणं मी तुम्हाला वेदीवरनं अशासाठी देत असतो की आपण कधीच कुठल्या देवाच्या सेवकांना असं तोंड देखलं नावं ठेवू नयेत. Amen. आपल्याला काहीच माहित नाहीये ते And- कशा कशातनं जातात. And you will also learn how they came out of it. आणि मग त्यातनं तुम्हाला हे पण शिकता येईल की ह्या सगळ्यातून ते बाहेर कसे आले And what they did to come out of आणि it. त्यांनी काय केलं या सगळ्यातनं बाहेर So पडायला. we can also apply the same म्हणजे principles. आपण सुद्धा तेच तत्व आपल्या जीवनात कधी असं झालं तर वापरू आणि बाहेर पडू. Amen. Amen. And so she said, तर त्या म्हणतात I have to know that Jesus is my healer. मला आता हे समजावून घ्यावंच लागेल पर्सनली व्यक्तिगत रीतीनं की येशू माझा आरोग्यदाता आहे. Yes. And she said, आणि म्हणतात my husband had a tremendous healing ministry for many years. माझ्या पतीकडे तर प्रचंड मोठ्या प्रमाणातली आरोग्याची सेवा अनेक वर्षांपासून होती. But I still knew he could not get my healing for me. पण तरी मला माहिती होतं की माझ्या पतीकडून मला हे आरोग्य असं आणवलं जाणार नाही. I had to get into the word मला स्वतःला देवाच्या शब्दात जावं and लागेल stand on the word myself. आणि मला स्वतःला देवाच्या शब्दावर उभं राहावं लागेल. Then God will be faithful to me. मग देव माझ्याशी विश्वासू That राहील. is how the Lord was leading her. आणि अशा पद्धतीनं देव ओरेथा हेगन यांना मार्गदर्शन करून चालवत होता. And so she began to feed on the word of God more and more. मग त्या स्वतः देवाच्या शब्दाला अजून सेवन करत गेल्या, वाचत गेल्या She started feeding it in her spirit. आणि देवाचं ते वचन स्वतःच्या आत्म्यामध्ये असं अन्नासारखं साठवून ठेवलं त्यांनी. And in those times, त्या काळात they had this recorded cassette messages of Kenneth Hagin. रेकॉर्डेड कॅसेट संदेश असायचे ना केनेथ हेगन यांचे. त्या कॅसेट मिळायचे ना पूर्वी तो And, काळ. and he had a particular recorded cassette where it was only healing scriptures given. आणि त्यांच्याकडे एक विशिष्ट कॅसेट त्यांनी रेकॉर्ड करून ठेवली होती की ज्याच्यामध्ये त्यांनी सगळी आरोग्याची वचनं बोललेली होती. And so she would listen to him तर त्या constantly. ऐकायच्या, सतत ऐकत राहायच्या. And wherever the message he preached on healing, she would put on the cassette and hear. आणि जिथे कुठे केनेथ हेगन यांनी आरोग्याविषयीचा संदेश दिलेला असेल तो संदेश त्या कॅसेट मधल्या सारख्या ऐकत बसायच्या. And she would meditate on the word of God day and night. आणि देवाच्या शब्दांवर दिवस आणि रात्र मनन And करायच्या. so she built herself up in faith. आणि असं मग विश्वासामध्ये स्वतःला त्यांनी दांडगं केलं ना. And after that, त्यानंतर they had crusades, क्रुसेड होतेच त्यांची. afternoon and evening. सभा तर होत्या दुपारी संध्याकाळी. And though she was weak, आणि जरी त्या अशक्त she होत्या said, I want to go with you. तरी या सगळ्यानंतर त्या म्हणाल्या की नाही मला तुमच्या सोबत आता यायचंय. No matter what the doctor said. डॉक्टर जरी काही म्हणत असले तरी सुद्धा मला तुमच्या सोबत यायचंय. And he said, okay, come with me now. तर आता ते म्हणले ठीक You have आहे so much faith. चल तुझा जर एवढा विश्वास आहे तर चल. And she would go with him. आणि त्या जायच्या त्यांच्या बरोबर. In the afternoon, दुपारी there were 2 meetings, दोन सभा असायच्या. afternoon and evening. म्हणजे दुपार आणि संध्याकाळ. So he used to take both the meetings. तर दोन्ही सभा ते घ्यायचे. And so in the afternoon, दुपारी he used to say, sit with me in the hotel room. ते म्हणायचे की तू माझ्यासोबत हॉटेल रूम मध्ये बस, Let us have lunch together. आपण एकत्र जेवूया. And then after lunch, she would rest. आणि मग जेवण झाल्यावर ते आराम करायच्या. And then he would go alone for the meeting. आणि केनेथ हेगन एकटे सभा घ्यायला जायचे. Then he would come back, मग परत यायचे, pray for her. त्यांच्यासाठी प्रार्थना करायचे. And in the evening, संध्याकाळी she would say, I would want to join you in the evening. त्या म्हणायच्या की आता संध्याकाळच्या सभेला मला तुमच्या सोबत यायला आवडेल. Because she used to say, कारण त्या म्हणायच्या maybe there while you are preaching, while you are praying, I will get my healing. कदाचित ना तुम्ही संदेश देत असताना आणि प्रार्थना करत असताना मला माझं आरोग्य तिथे मिळू You शकतं. have to be open. असं आपण उघडं पाहिजे.
Amen. हे सेवकाच्या घरातले आहोत म्हणून सगळं असंच मांडीत पडत नसतं बरं का? Amen. Amen. Sometimes I tell my wife and my daughter also, you come on the Saturday blessing meeting, I will pray for हो, you. कधी कधी मला सांडाला असं सांगत Yes. असतात ना की तुम्ही शनिवारच्या सभेमध्ये यायचं आणि माझा हात घ्यायचा. And I will pray सांडाला for पण सांगतात मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करी. Okay? And so Oretha Hagen would come and sit in the meeting, तसं ओरेथा हेगनना जायच्या मग संध्याकाळच्या सभेला जाऊन बसायच्या and she said, आणि म्हटल्या as long as I was under the anointing of the Holy Spirit, जोर पवित्र आत्म्याच्या अभिषेकाखाली मी होते I felt better. असायचे तोवर मला बरं वाटायचं. But once the anointing started wearing off, आणि अभिषेक जसा पातळ व्हायचा ना the pain would start all over again. तसं मग परत मला वेदना व्हायला लागायची. But I didn't give up. पण मी हार नाही See, मानली. we have to continue. बघा तुम्ही हार नका मानू. तुम्ही पुढे 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 जात राहा. One day he will touch you. एक दिवशी तो तुला स्पर्श करेलच. She said sometimes the pain would be so severe त्या म्हणतात कधी कधी मला इतकं दुखायचं that she wouldn't be able to stand up also. की उभंही राहायला जमायचं नाही त्यांना. So weak she had become. एवढ्या त्या अशक्त झाल्या होत्या. And she said that it was not easy for me आणि त्या म्हणायच्या मला सोपं नव्हतं हे सगळं. because I was a prophet's wife. कारण मी संदेष्टाची पत्नी म्हणून So, होते. you know, she had to respond to so many people. आणि किती साऱ्या लोकांना मग त्यांना प्रतिसाद द्यायला लागायचा ना, उत्तर Her द्यायला husband लागायचं. also had to be responding to so many people. आणि पतीला सुद्धा अनेक लोक जे काही विचारपूस करतात त्याला तोंड द्यावं लागायचं, बोलायला लागायचंच ना. And she said I had to fight every step of the way. तर त्या म्हणतात त्या मार्गामध्ये प्रत्येक पावलाला माझा संघर्ष आणि झगडा सुरू होता. She said it was as though the devil seemed to be sitting on my shoulder तर त्या every day. म्हणतात की जणू काही त्या दरम्यान मला असं वाटत होतं की सैतान माझ्या खांद्यावर रोज येऊन बसतोय What are you going to do now? की तू आता काय करणार What बोल. are you going to do आता now? तू काय करणार बोल. You are the wife of a prophet. तू संदेष्टाची बायको आहे You are बोल. the wife of a healing तू minister. आरोग्य देणाऱ्या सेवकाची बायको You are आहे, a बोल. wife of a famous man of God. प्रसिद्ध देवाच्या सेवकाची बायको आहे तू बोल आता काय And you are करणार not going आहेस? to get healed. आणि तू नाही बरी होणार असं सगळं. Then what's going to happen to your husband's मग ministry? तुझ्या नवऱ्याच्या सेवेचं काय होईल असं All सगळं. that talk the devil is to give her. असं सगळं सैतान विचार टाकायचा डोक्यात त्या. And she would answer loudly. आणि त्यात जोरात उत्तर द्यायच्या It's not going to do anything to my husband's ministry माझ्या पतीच्या सेवेला यातनं काही होणार नाहीये because I'm not going to कारण मी die. मरणारच नाहीये. And she continued fighting. आणि त्या लढा देत राहिल्या. Always remember, नेहमी लक्षात ठेवा just because you're standing on the word of God केवळ तुम्ही देवाच्या शब्दांवर उभे आहात म्हणून doesn't mean that the devil will leave you in the first slot हा असा अर्थ नाही की सैतान तुम्हाला पहिल्या झटक्यात सोडून निघून जाईल. because he won't leave you. कारण सैतान तुम्हाला पहिल्या झटक्यात सोडणार See, नाहीच the आहे. devil did not leave Jesus with the first thought and first statement. अहो सैतानाने येशूंना पहिल्या विचारात आणि पहिल्या विधानात सोडून नाही दिलं. After 3 temptations he left. 3 मोहांनंतर परीक्षेनंतर मग सैतान And गेला. that is Jesus. आणि ते येशू You are होते. not Jesus. आपण तर येशूही नाही. You have to wait back 10 times. आपल्याला तर 10 वेळेला तिथे बसावं लागेल. वाट 10 बघत. times you have to answer him. आपल्याला तर 10 वेळेला सैतानाला उत्तर देऊन सुनवायला लागेल. How many are getting me? किती People? लोकांना कळतंय हार नाही मानायची. रोकडा हिसाब सेटन के साथ रखो. डोक्यात विचार आला की तोंडावर बोलून मोकळं व्हायचं. It may not be 3 times. आणि 3 वेळा पण नाही कदाचित. Definitely, because for Jesus it was 3 times. For us it may be 100 times. येशूंसाठी 3 वेळा, आपल्यासाठी तर कदाचित 100 वेळेला पण सैतान येईल आणि काही ना काही डोक्यात घालेल बोलेल. He will be there every minute आणि रोज दर मिनिटाला सैतान असणार आहे with आपल्या his खांद्यावर. doubt, with his unbelief, with his शंका घेऊन येईल. darkness. कुशंका, शंका, अंधार हे सगळं घेऊन सैतान येणार. Because his plan is that you may quit कारण and give up. सैतानाची योजनाच आहे की तू हार मानावी, तू येशूंना सोडून द्यावं. But don't give up. पण हार मानू नका. God is देव faithful. विश्वासू आहे. He will never fail you. देव तुम्हाला कधी अपयश देणार नाही. If you are trusting him, he will never fail you. जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला देव कधी अपयश देणार And so it so happened नाही. तर असे झाले की one evening एके दिवशी सायंकाळी she and Kenneth were sitting in their living room, त्या आणि केनेथ हेगन त्यांच्या लिव्हिंग रूम मध्ये, हॉल रूम मध्ये बसले होते. and she was seated on a sofa. त्या सोफ्यावर बसल्या होत्या She was meditating on the scriptures. आणि अर्थातच देवाच्या शब्दांवर मनन करत होत्या. Suddenly अचानक she felt like 2 hands reaching down into her heart, त्यांना असं जाणवलं की 2 हात त्यांच्या हृदयात गेलेत. and she said it was the Holy Spirit, आणि त्या म्हणतात तो पवित्र आत्मा होता. and those hands lifted something out of my heart, आणि त्या 2 हातांनी माझ्या हृदयातनं काहीतरी काढलं, something, it removed it काहीतरी बाहेर काढलं and placed it next to the table. आणि टेबल पाशी ठेवलं असं त्या म्हणतात. Besides the chair, he kept something. खुर्ची पाशी काहीतरी ठेवलं That's what she felt. असं त्यांना जाणवलं की 2 हात आले
आणि माझ्यातनं काहीतरी काढून त्यांनी चेअरपाशी ठेवलं. Right then she knew that healing was complete. लगेच त्यांना कळलं की माझं आरोग्य आज पूर्ण झालंय. Tears began to roll down her face. आणि भीती म्हणजे अश्रू यायला लागले त्यांच्या डोळ्यातनं. And she quietly started thanking the Lord. अश्रू घळाघळा व्हायला लागले आणि शांतपणे त्या देवाचे आभार मानायला लागल्या. She was not sure. त्यांना खात्री नव्हती Should I tell my husband or not? की आता माझ्या पतीला मी सांगू की नको. She just said, thank you, Lord Jesus. फक्त म्हटल्या प्रभू येशू तुला धन्यवाद. All that thing is gone. ते सगळं गेलेलं आहे. And Kenneth Hagin was watching the evening news on TV. आणि केनेथ हेगनना संध्याकाळची वेळ तर टीव्हीवर बातम्या ऐकत होते. And so after he put off the TV, टीव्ही बंद केल्यावर they both went into the bedroom. दोघे जण बेडरूम मध्ये गेले. And then she said, मग त्या म्हणाल्या I want to tell you something. त्यांना की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. He said, what happened? त्यांनी विचारलं काय झालं. She said, I'm healed. तर त्या म्हटल्या मी बरी झाले. I'm healed. मी बरी झाले म्हणाल्या. Praise God. देवाला धन्यवाद. And till today she's alive. आजपर्यंत त्या जिवंत आहेत. शी माइट बी इन 90s. In her 90s, या yes. 90 पर्यंत येऊन पोहोचलेल्या आजही जिवंत आहेत ओरेथा हेगन. So she's still alive today. पण त्या मात्र अजून जिवंत आहेत. Because when God does a healing, it is complete. कारण देव जेव्हा आरोग्य देतो ते संपूर्ण असतं. Pray. God is very faithful. देव फार विश्वासू आहे. What I want to say is, you be faithful to Him. मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते हे की तुम्ही देवाशी विश्वासू राहा.